फिल्डर इनफिल्ड मध्ये घ्यावा लागेल, तो तुमच्यासाठी दंड असेल. ही दंडात्मक कारवाई असेल आमच्या आयोजकांकडून शिस्तबद्ध खेळ होण्यासाठी, वेळेमध्ये खेळ होण्यासाठी. फ्लाइंग स्लिप, लेग स्लिप, बॅकवर्ड पॉइंट, शॉर्ट कव्हर, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर. पंचांचा सिग्नल येतोय माधव सरांचा. लेट्स प्ले. शो द गुड गेम. चेंडू पडतो 11:44 मिनिटांनी मार्गस्थ. दीपेशचा पहिला चेंडू राऊंड द लेग जात असताना राऊंड द विकेट अँगल प्राप्त केले, ऑफस्टिकच्या बाहेर निघाला. थोडासा अवे फ्रॉम द बॉडी तिथे छेडण्याचा प्रयत्न केला होता बॅट्समन बंटी पाटीलने, परंतु त्या ठिकाणी कुठल्या पद्धतीने संपर्क नाहीये. डॉटनी सुरुवात गोलंदाज दीपेश वेखंडेकडून. पुन्हा एकदा त्याच दिशेने, हा मात्र तिथे काढला चेंडूला थर्ड मॅनच्या दिशेने दिशा दिली. लेट कटचा नजारा पेश केलाय. सुंदर चौकार बंटी पाटीलच्या बॅट मधून. चौकाराने सुरुवात. बघा माधव सर, तुम्हाला रामजी पाटील म्हणतात की तुम्हाला अजय देवगण सारखा डान्स पण शिकवावा लागेल. अजय देवगण वेगळा नाचला होता, पण तुम्ही नाचाल. तुमचा कॉन्फिडन्स आहे इथे. कॉन्फिडन्स फटका थ्रू द कव्हर्स. बॉल इज गोइंग टू द फेन्स. वाव. आणि तिथे बघा थोडस फुटबॉलचं प्रदर्शन आणि चेंडू सापडलाय. ढूंढे रे सहाजना. चेंडू निश्चित होता, सांगत होता की मी तुझ्याजवळ येणार नाही, जा तिकडे, पण तू नाही, त्याला प्राप्त केलं त्या फिल्डरने. आणि धावसंख्या दरम्यान 3 ने वाढत असताना टीम दहिवली संघाची पाहतो आपण बिनबाद 7 वर, ज्यामध्ये नुकत्याच आलेल्या 3 धावा, एक लक्ष्यभेदक चौकार, ज्याला थ्रू द थर्डमॅन काढलं होतं बॅट्समन बंटी पाटीलने. पण आता स्ट्राईकला असेल मयूर शिंगळे. हो 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 हो, इथे समोर खेचलाय. मिड ऑन चेंडू करून जात असताना अगदी डीप झोन कडे षटकार. वरदान आहे, देवाची कृपा आहे. ठिले गावामध्ये माधव सर जन्माला आले, त्याच्यामुळे माधव गावातून गेले की गावात चर्चा होते, आपला माधव गेला कुणीकडे. परंतु ते कुणीकडे जात नाही, ते मॅच मध्ये जातात. धावसंख्या 13 वर, 13 ऑन द बोर्ड. पुन्हा एकदा मिस्ता स्ट्रोक आहे तिथे. वाईडिस लॉग ऑफ चेंडूच्या खाली पोहोचतोय आणि धावतात पळत. इथे रनिंग कॅच टिपले, फलंदाज पाहत. पहिला धक्का लागतो टीम दहिवलीला. तुम्ही नेक्स्ट टाइम ना तुमच्या त्या पाऊच मध्ये एक माईक पण ठेवत जा. हे संजू राठोड सारखं तुम्हाला ऍक्शन अजूनही करता येईल छान. अगदी लाईव्ह परफॉर्मन्स, तुम्ही गाता पण छान. वा वा, जबरदस्त. लक्ष्यवेधक पंचगिरी, लक्ष्यवेधक मुकाबला, चांगला फटका, सुरेख झेल टिपलं गेलं. अगदी सर्व गुण संपन्न इथे संगम झाला. या चेंडूमध्ये बघितला आपण एक त्रिवेणी संगम. आणि फलंदाज बाद झाला. किशोर पाटील आलाय, नवीन बॅट्समन. तिथे मात्र वेगाने बॅट रोल केली आहे आणि चेंडूला काढलं. कव्हर पॉइंट मधून वेगाने जातोय चेंडू, थांबणार नाहीये. 4 रन.
सगळा जमला इथे हा सोहळा बघण्यासाठी. क्रिकेटचा महासोहळा, क्रिकेटचं महासंग्राम, क्रिकेटचं द्वंद्व युद्ध या स्पर्धेच्या निमित्ताने आपण अनुभवतो या सुंदर क्रीडानगरीवरती. शेंदूर प्रीमियर लीग 2025 SPL 2025 या ठिकाणी पहिलं षटक समाप्त झालं. धावा पण खूप जास्त झाल्या आणि गडी बाद झाला, म्हणजे अगदी समसमान कामगिरी. बॉलरने एक गडी बाद केला पण तो 17 धावा खर्च केल्या, ज्यामध्ये 7 धावा बंटी पाटीलच्या आणि 4 धावा किशोर पाटीलच्या, ज्यांची पार्टनरशिप सुरू झाली. पाटील बंधू आधीच्या सामन्यामध्ये ठाकरे होते, आता पाटील आले आणि नवीन षटकासाठी जगन वेखंडे सज्ज झालाय. जगनला सुद्धा आम्ही स्वर्गीय विठ्ठलराव खाडे षटकामध्ये पाहिलं होतं. जबरदस्त क्रिकेटर आहेत जगनजी, अगदी ओल्ड इज गोल्ड, पुराणा चावल, तलवार जुनी आहे, धार अजून त्यांची कायम आहे, असे जबरदस्त क्रिकेटर. वन मॅन आर्मी फ्रॉम ठुणे, जगन वेखंडे राऊंड द विकेट जात असताना. ओहो, हा चेंडू थोडासा अवे फ्रॉम द ऑफ स्टीम आणि बघा ते वाईटचा इशारा की एक्सरसाइज करतात नक्की प्रश्न आहे. शरीरामध्ये जणू जबरदस्त मनगटी फटका, जबरदस्त टायमिंग, 4 रन, गुड शॉट, ब्युटिफुल. आणि नजर वेधक स्पर्धा पाहतो आपण इथे. नजर बंदीने सुरू असलेली स्पर्धा आणि नजरेमध्ये साठवणारा चौकार मारला, काय स्टाईल होती त्या फटक्यामध्ये, जबरदस्त नजाकत. बंटी पाटीलची धावसंख्या इथे 22 वर. जगनचा फुल टॉस पुन्हा त्याच दिशेने, फिल्डर तर आहे थोडासा दूरवरती, परंतु झेलचा प्रयत्न नाही केला गेला, धावा अडवण्याचा प्रयत्न केलाय. चौकार अडवला तिथे, एका हाताने कव्हर केलं, फेकी करे, पण 2 धावा इथे बंटी पाटीलने लिलिया पूर्ण केला आपल्या संघासाठी आणि देवली संघाची धावसंख्या पोहोचली या 2 ने एका गडाच्या मोबदल्यामध्ये 24 वर. षटक क्रमांक दुसरा मार्गस्थ असताना जगनजी वेखंडे पहिला वाईट, त्यानंतर चौकार, त्यानंतर डबल. आनंद लेग चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला जातोय, कारण पहिला त्यांना वाईट टाकावा लागला आणि त्या कारणाने अजून थोडीशी लाईन त्यांना इथे नीटशी सापडत नाहीये. प्रयत्न करतील, जबरदस्त त्यांच्याकडे अनुभव आहे. एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर असं म्हटलं जातं. चेंडूच्या खाली घुसून चेंडूला उडवलं होतं, चिप शॉटचा प्रयत्न, शॉर्ट मिड विकेट, फिल्डर तिथे जातोय, फेकी करतोय, एक धाव इथे काढून समाधान मानलं. बंटी पाटील आणि किशोर पाटीलने एकमेकांना आवाज देत होते, जल्लोष कॉल देत होते एकमेकांना, बॅट्समन आणि फिल्डर सुद्धा. हा जल्लोष असतो क्रिकेटमध्ये. प्रत्येक प्लेअरकडे आपण अगदी पाहू शकता, आपल्याला डोळ्यांमध्ये आनंद मिळतो. प्रत्येकाची एक शरीर भाषा असते, प्रत्येकाचं अग्रेशन असतं, प्रत्येकाचे एक थरार असतो, प्रत्येकाची शैली असते, प्रत्येकाची एक स्टाईल असते या क्रिकेटमध्ये. हो, ड्राईव्ह केलाय, पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हर शॉटला फिल्डिंग चार्ज करतोय, फेकी सुरेख झाली आणि तिथे मस्त पद्धतीने रनआउट केले गोलंदाज जगनने आणि थ्रो सुरेख झाला होता. फलंदाज बाद, रनआउट. धक्का लागला किशोर पाटीलच्या रूपामध्ये. धावसंख्या इथे आपण पाहतोय 25 वरती असताना नवीन फलंदाज आला रोहन वाळिंबे. हो, इथे मात्र बघा फ्रंट फुटला आला होता, लॉफ्ट करायचा प्रयत्न होता, हाफ वॉली चेंडू बॅटच्या आतल्या कडेला लागला आणि आतमध्ये वळत असताना विकेट किपरकडे, लेग स्लिपकडे जात असताना एकही धाव नाहीये. आत्ता कमबॅक केलं जगन वेखंडेने असं म्हणू शकतो आपण. आता त्याला लय सापडलीये, सूर सापडला, एक जल्लोष, एक आत्मविश्वास निर्माण झालाय. मनसुबे उंचावले गेलेत, तेच कारण ठरते की तुमचे जेव्हा मनसुबे उंचावले जातात, तुमची चांगली बोली भाषा, तुमची शरीर भाषा तेव्हा सांगत असते.
कॉन्फिडंट बॉडी लँग्वेज. इथे मात्र बघा काय फिल्डिंग केली, सुरेख विनोद, वा सॉलिड फिल्डिंग, ब्रिलियंट पीस ऑफ फिल्डिंग. ही फिल्डिंग झाली तर गोलंदाजाला एक वेगळा एक उत्साह निर्माण होतो, एक ताकद निर्माण होते, सामर्थ्य प्राप्त होत असतं. म्हणून तुम्ही नेहमी साथ द्यायची असते. मगाशी मी उल्लेख केला की एखाद्या गायकाचं चांगलं गायन होण्यासाठी त्याला वादकाची अशी साथ अपेक्षित असते जेणेकरून ते गाणं सूर ताल मध्ये गाता येतं. तसं इथे आपण गाणी गातोय क्रिकेटच्या माध्यमातून. बघा किती मस्त कमबॅक केलं गोलंदाज जगन वेखंडेने. ही त्याची ख्याती आहे. पहिला वाईट टाकला होता बघा, त्यानंतर चौकार खाल्ला तरी सुद्धा हिंमत सोडली नाहीये. त्यानंतर डबल सिंगल रनआउट अशा पद्धतीने आपण बघितलं त्याचं कमबॅक. तुमचं टायमिंग सेट आहे बरं का, जास्त वेळ एकत्र येऊ नका. गॅपमध्ये षटक संपल्याची गॅप असेल किंवा विकेट पडल्याची गॅप असेल, यावेळेला तुम्ही जास्त एकत्र येऊ नका आणि वेळेबाबत तुम्ही भान ठेवा अशी विनंती आम्ही करतो आयोजकांच्या वतीने. तर पहिला चेंडू पडलाय 11:44 आणि आता 11:55 झालेत, म्हणजे 11 मिनिटं झालेत. याचं सुद्धा आपण भान ठेवा. धावसंख्या 26, 2 षटकाची समाप्ती. पहिल्या षटकात 17 धावा, 1 गडी बाद. दुसऱ्या षटकामध्ये 0 बाद, परंतु 90 धावावरती इथे रोखलं जगन वेखंडेने. मस्त छान बॉलिंग आपल्या संघासाठी, आपल्या ठुणे संघासाठी. ठुणे तिथे काय उणे, पुणे तिथे काय उणे, हे पुण्याचं समीकरण आहे. 26 ऑन द बोर्ड. आधीच्या सामन्यामध्ये सचिन ठाकरेने जबरदस्त तिथे ठाकरेशाही ठाकरे बाणा दाखवला आणि अगदी डोळ्यांचं पारणं फेडणारा त्यांनी फटकेबाजी केली. प्लीज बॉलर जरा फास्ट करा. धावसंख्या 26 बेटा, 26. नऊ या षटकामध्ये 9 आल्या. चौकार, डबल, सिंगल आणि अजून एक सिंगल, मध्ये रनआउट आणि डॉट आणि पहिला वाईड. इथे पायांची हालचाल होती, फक्त छेडण्याचा प्रयत्न केला पण तिथे चेंडू निसटला. अगदी शॉर्ट थर्डमॅनच्या हातातून आणि जातोय 4 धावांसाठी डीप थर्डमॅन कडे. माधव ठाकरे साहेबांचाच आहे, राज ठाकरे. यंदा कर्तव्य आहे आणि सासरे बुवा तर अगदी झकास आहेत. हा फटका झकास होता, फिल्डिंग खराब आहे तिथे. डिपेक्सचा कव्हरला बघा थोडीशी का चूक झाली आणि तुम्हाला तिथे अगदी नुकसानाला सामोरं जावं लागलं. यालाच म्हणतात तुमचं प्रसंगावधान फार महत्वाचं असतं. प्रेझेन्स ऑफ माइंड. खेळताना अगदी चाणाक्ष राहणं गरजेचं असतं. तुमची चतुराई, तुमची हुशारी ह्या खेळामध्ये वापरणं गरजेचं असतं. म्हणून क्रिकेटला जरी मैदानी खेळ म्हणत असले तरी सुद्धा हा माइंड गेम आहे, हा माइंडने खेळला जातो. धावसंख्या 32. लॉबचा प्रयत्न मिस्टामिक स्ट्रोक आहे. लॉंग ऑन तुडीच्या खाली फिल्डर पोहोचलाय. अक्षय वेखंडेने तिथे चूक नाही केली आहे, झेल टिपलाय आणि बॅट्समन बाद झालाय. म्हणून सर्व रोज संध्याकाळी ऐकावं लागतं घरी गेला. ती वहिनी साहेब ऐकवतात त्यांना, काय हो घरी तर नाचत नाही तुम्ही आणि मैदानामध्ये असं भारी भारी नाचता. मग सर आवाज देतात त्यांना, हे मेरी जोर जबी तुझे मालूम नहीं तू अभी तक है हसी और मैं जवान तुझ पे कुर्बान मेरी जान. धावसंख्या बघा इथे जाऊन पोहोचली 32. 32 ऑन द बोर्ड. हे त्यांचं गाणं असतं घरी वहिनी साहेबांसाठी. म्हणून वहिनी साहेबांनी आम्हाला परवाशी चहा पाजला होता मस्त पद्धतीने. वा वा वा. इथे बघा 3 चेंडू पडले होते इथे आणि विकेटचं पतन झालं. बॅट्समन मनीष सासे आलाय. 5व्या क्रमांकावरती येत असताना 32 धावसंख्या. धावसंख्या काहीशी थांबली आहे म्हणू शकतो आपण. जो वेग होता पहिल्या षटकामध्ये त्या वेगाला इथे ब्रेक लगावला तो जगन वेखंडेने. इथे हाय बॅकलिपनी चेंडू उडवलाय आणि तिथे जातोय अगदी मिड विकेट झोनकडे. अलाउन द कार्पेट जात असताना हाय बॅटचा वापर केला. गोपनीसाठी बॅट फिरवली होती परंतु उचलता आला नाही, परंतु फटका गॅप मध्ये होता आणि तितकी सुंदर फिल्डिंग केली दोघांनी. मस्त पद्धतीने फिल्डर तिथे पोहोचले आणि दरम्यान
2 धावा तितक्याच सुरेख पद्धतीने प्राप्त केल्या. 34 ऑन द बोर्ड. 34 धावा धावफलकावर. 2 षटकं आपण 11 मिनिटं घेतली. आता बघा 11:59 झालेत. म्हणजे इथे ऑलरेडी तुमची आता 15 मिनिटं झाले. तसं षटक समाप्त होत नाही अजून. 2 चेंडू दूर. हो हो हो, इथे ब्लाइंड शॉटचा प्रयत्न होता. आडवा तर झाला पण तो चेंडूच्या मेरिटनुसार तिथे बॅट फिरवली नाहीये. तुम्ही वारंवार चेंडू ऑफसाईडचा ऑनसाईडला अगदी खेचून मारूच शकत नाहीयेत. समोरचा गोलंदाज सुद्धा तितका शातीर असतो, हुशार असतो. तो तुमचं शफलिंग पाहत असतो. त्या कारणाने या ठिकाणी गोलंदाज दीपेशने ती कामगिरी केली आणि चेंडूला बाहेर टाकून एक डॉट चेंडू काढला. लास्ट टू गो. पुन्हा एकदा तोच ऍक्शन, तोच रिॲक्शन. ऍक्शन रिप्ले पाहिला आपण जणू काय. अगदी तुमचं पदलालित्य चांगला बॅट्समन होण्यासाठी तुमचं टायमिंग, तुमचं शॉट सिलेक्शन हे फार महत्वाचं असतं. त्यासाठी तुमची प्रॅक्टिस तशीच झाली पाहिजे तुमच्या प्रॅक्टिसच्या मैदानावरती. इथे बघा या मैदानावरती 3 षटकाची समाप्ती झाली आहे. धावसंख्या 3 गडी बाद. पहिली संघाची 34 वर. सात चेंडू पडले होते. तुम्ही वाईटचं कॅल्क्युलेशन नाही केलं. जयेश वेखंडे आता येणार आहे चौथ्या षटकासाठी. ड्रिंक्स ब्रेक पाहतो आपण मैदानामध्ये. काहीसा दिलासा घेण्यासाठी क्षणभर विश्रांती. पाणी हे जीवन आहे. आपल्या शरीरामध्ये 70% पाणी आहे. पाणी लागतं सुद्धा तितकं गेलं पाहिजे आणि पृथ्वी तलावरती सुद्धा 70%च पाणी आहे. हे फार महत्वाचं. हे सुद्धा निसर्गाचं बघा एक देण आहे. हे शास्त्राचं देण आहे. हे नैसर्गिक कॅल्क्युलेशन आहे. अगदी सरळ गोष्टी समतोल कशा ठेवायच्या हे निसर्गाला माहिती आहे. निसर्गाचे ते ऋतू आहेत 3 ऋतू. उन्हाळा, पावसाळा, हिवाळा. हिवाळा सुरू आहे आणि गारगार थंडीमध्ये ही स्पर्धा सुरू आहे. शेंद्रून प्रीमियर लीग 20-25. षटक क्रमांक 4 जयेश मार्गस्थ करतोय. फुल टॉस. बीमरचा इशारा. खूपच खराब चेंडू आणि त्याला टोलवलाय. पाहतोय आपण बॅकवर्ड झोन कडे वेगाने फिल्डर डीप मधून येतोय. टक्कर झाली काहीशी त्या दरम्यान. 2 धावा अधिक 1. बीमरच्या अशा 3 धावा जोडल्या जातील. पुढचा चेंडू असेल पर्वणी फ्री हिट. उघडा डोळे बघा नीट. येणारा चेंडू आहे फ्री हिट. मार्वस हिट, ह्यूज हिट की डॉट काढणार. आता क्षमता आपल्याला पाहावी लागेल गोलंदाजाची. आता मात्र त्याची परीक्षा असेल की फ्रीचा चेंडू कशा पद्धतीने हाताळेल गोलंदाज जयेश. फुलटॉस दिला. त्याला समोर खेचलाय. दूर गगन की छाव में लॉंग ऑफच्या वरून षटकार. बॉल येत नाही अजून. बॉल द्या. इथे अगदी मस्त फटका बघितला. षटकार
समोर खेचला व्ही शेप मधून, अगदी मिड ऑफच्या डोक्यावरून, लॉंग ऑफच्या डोक्यावरून गगनभेदी तो षटकार खेचला बॅट्समन रोहन वाळिंबेने आणि धावसंख्या वेगाने फुलवलेली आहे आपल्या संघाची 43 वर. 43 ऑन द बोर्ड. टीम दहिवली संघ इथे बॅटिंग करते मित्रांनो. या सामन्याची पहिली इनिंग सुरू आहे. पुढच्या सामन्यासाठी मी आवाज देतोय ठिले विरुद्ध नामदेव 11 धसई असा पुढचा सामना असेल. सामना क्रमांक 4. आज सुद्धा 7 सामने आहेत. बॅकफुटला गेला, तिथे कट केलेला आणि चेंडूला काढले गली मधून. चेंडू जातोय बॅकवर्ड पॉइंट आणि थर्ड मॅनच्या दिशेने वेगाने थांबणार नाहीये 4 धावांसाठी. पण बघा आपण रिप्ले मध्ये पाहिलं की बॅकफुटला गेला होता, थोडासा पॉज घेतला, लेट कट बघितली तिथे 4 धावांसाठी. हा खराब चेंडू पुन्हा एकदा. हा आजच्या दिवसातील दुसरा वेळा असं घडलं की 2-2 बिमर टाकले गेले. आता मात्र विचार मंथन करतील दोन्ही पंच आणि येते चौकार. 1 नवीन नियमानुसार आपल्याला नेहमीच आता माहिती असं की नवीन नियम बदलल्यात की दोन्ही पण बिमर जे अंगावरती जर गेले तरच बॉलर चेंज होणार आहे. हे सुद्धा पंचांना माहिती आहे. धावसंख्या बघा इथे 5 ने खुल्ली आहे 52. 52 ऑन द बोर्ड. जबरदस्त पुन्हा एकदा धावांचा आले की ते वेगाने वाढतोय, फुलवला जातोय रोहन वाळिंबे आणि मनीष सासेकडून. त्यामध्ये रोहन वाळिंबेचे 4 चेंडूमध्ये तब्बल 16 धावांचं योगदान आहे. 2 उत्कृष्ट चौकार, 1 खणखरी षटकार, 1 डबल आणि ही त्याची आहे ललकार. हा त्याचा आहे हाहाकार माजवतोय आपल्या ह्या मैदानामध्ये. 4थ्या क्रमांकावरती आला आणि पाहता पाहता 3 धावांचं वळण अगदी वेगवान करून टाकले. धावसंख्या 50 अप. 52 वर. तर षटक संपण्यासाठी अक्षय वेखंडे सज्ज झालाय. मागच्या सामन्यात सुद्धा तसंच काय घडलं होतं आणि तब्बल त्या षटकामध्ये शशिकांत आता 35 धावा आल्या होत्या ना. 35 धावा त्या 2 बिमरच्या साह्याने आल्या होत्या आणि पूर्णपणे त्या ठिकाणी नुकसानदायक ठरलं तो षटक. तर या ठिकाणी नुकसान असेल की कमबॅक करेल ते बघायचं अक्षय वेखंडे, कारण अजून चेंडू शिल्लक आहेत ते ह्या षटकातील 4 2च पडलेत लीगल. पहिले 2 आले ते नो बॉल होती, हा चौकारला तो नो बॉल होती आणि मधले 2 चेंडू होते ते सिक्सर आणि चौकार साठी होते. अक्षयच्या खांद्यावरती जबाबदारी आहे हे षटक कंप्लीट करण्याची. विश्वासभरी बॉलिंग करावी लागेल. राऊंड द विकेट जातोय आणि अगदी खोलट टेपाचा चेंडू टाकतोय. बोगदा डिलिव्हरी, डायरेक्ट हिट करणार का नाही, नेम हुकलाय. ओहो हो 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 हो. असं वाटतं की शाळेच्या काळामध्ये लहानपणापासून पप्पांनी सांगितलं की तुला गोट्या खेळायच्या नाही, फक्त पुस्तकं वाच, त्याच्यामुळेच हे नेम हुकला इथे. आता तो पप्पांना सांगेल घरी घरात, बघा पप्पा नुकसान झालं की नाही, मी थोडस गोट्या खेळलो असतं तर फरक पडला असता, नेम झाला असता इथे आणि गेम झाली असती फिल्डरची बॅट्समनची. धावसंख्या 53. 53. 1 धाव आली आहे. मस्त तो रोमांच बघितला, क्लायमॅक्स बघितला. नजरेच्या समोर हेच क्रिकेटचं आपण सौंदर्य लुटतोय. क्रिकेट खूप सौंदर्यवर्धक खेळ आहे. इथे बॅट वगैरे पुन्हा एकदा स्लाइस केली होती आणि तितकाच वगैरे फेकी झाली विकेट किपरने. एसटी सुद्धा तिथे उखडल्या, परंतु पंचांनी अंबोनी सरांनी सांगितलं की नॉट आउट, सेफ आहे. फलंदाज पोहोचला, अगदी वेगवान रन पूर्ण केली आहे मनीष सासे आणि रोहन वालिंबेने आणि सिंगल सिंगने धावसंख्या पुढे 54 वर. 54. टीम दहिवली लॉस ऑफ 3 विकेट्स. क्रमांक 4 मार्गस्थ मनीष सासे रिटायर्ड हर्ट. ओके, खांद्याला त्याच्या स्ट्रेचिंग झालंय, पायाला पण स्ट्रेचिंग झालंय, त्या कारणाने त्यांनी सांगितलं आणि त्यांनी रिटायरमेंट व्हीआरएस घोषित केली आहे. पण तो पुन्हा येईल असं सांगून चाललाय की मी पुन्हा येईन बरा झालो तर, आणि बरा होणार तो असं अपेक्षा बाळगूया. त्याच्या जागेवरती नवीन बॅट्समन आलाय मनोज गगे. म्हणजे एक मनोज गेला, दुसरा मनोज आला, तिसरा मनोज कॉमेंट्री करतोय. मायसेप मनोज कारवे. धावसंख्या 54 बोर्ड.
दोन्ही पण सिंगल दिले. चांगली बॉलिंग तसं पाहता म्हणू शकतो आपण. मोठे फटके देत नाही बघा अक्षय वेखंडे. चांगला अगदी त्यांनी जबाबदारी घेतली, स्वीकारली आपल्या मित्राची, सहकार्याची. ज्याने 2 बिमर टाकले ते जयेशने. इथे बॅट्समन तयार नव्हता, पंचांनी थांबवलं बॉलरला. तिथे रनवे मधून चालला होता परंतु रिलीज करू दिला नाही. डेड बॉलचा इशारा बघा, बघा इशारा. हेच 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 तुम्हाला अगदी पुढे घेऊन गेले माधवजी. कीप इट अप. वाव. चला 4 चेंडू झालेत या षटकातील. जयेशचं षटक पूर्ण करतोय. पार्टनरशिपचं षटक आहे, जॉईंट षटक आहे. पुन्हा एकदा अगदी ब्लाइंड शॉटचा प्रयत्न होता, कुठल्या पद्धतीने तारतम्य नव्हतं फटक्यामध्ये, पण धावा तर मिळतात. डीप मध्ये फिल्डर जातोय, फेकी करे पण तो वाईट फ्लो तिथे. आणि त्या दरम्यान 2 धावा अगदी वेगाने, मथुरच्या वेगाने पूर्ण झाल्या. वाऱ्याचा वेग सुद्धा वाढलाय बघा. अगदी मैदानावरचे फुलं सर्व काय वाहून चाललेत वाऱ्याच्या साह्याने. आणि स्पर्धा सुद्धा अगदी वाऱ्याच्या वेगाने पुढे जात असताना स्पर्धा सुद्धा लोकप्रियतेचं उच्च शिखर गाठतंय. अगदी माऊली पर्वताच्या जवळपास जाऊन पोहोचली स्पर्धा. उंचावर, उंच शिखरावर. धावसंख्या अब तक 56, 56 ऑन द बोर्ड. सिंगल सिंगल डबल असे 3 चेंडू टाकले अक्षय वेखंडेने. आणि हा जयच्या षटकातील षटक पूर्ण करण्यासाठी सिंगल, लास्ट बॉल. पुन्हा एकदा टॅप केलाय, ड्राईव्ह झाला तिथे हलक्या हाताने, एक्स्ट्रा कव्हरला फेकी झाली तिथून आणि तितक्याच वेगाने धाव सुद्धा पूर्ण झाली. मस्त बॉलिंग केली. एकदा टाळा सुद्धा अक्षय वेखंडेसाठी. एकही चौकार दिला नाही, एकही षटकार दिला नाही, एकही बिमर नाही, एकही नो नाहीये, एकही वाईट नाहीये. मस्त अगदी त्यांनी बॉलिंग साजरी केली. आणि तो सांगतो कॅप्टनला की मला नेक्स्ट टाइम अगदी आधी बॉलिंग द्या, जेणेकरून मी अजून चांगला परफॉर्मन्स करू शकेल. याला म्हणतात संधीचं सोनं केलं करणं, आणि त्यांनी केलं. बघा धावसंख्या 57. जितूजी पाटोळे सर आलेत, आयोजक मंडळ, जे फार कमी झोपतात. सकाळी सगळं अगदी आम्हाला सुरुवात करून देतात आणि फ्रेश होण्यासाठी गेले होते, आता रिफ्रेश होऊन आले. वेलकम वेलकम. अक्षय, आता अक्षय वेखंडे नंतर नवीन बॅट्स गोलंदाज असेल 5व्या षटकासाठी. जगन वेखंडे. जगनने अगदी जगमोहन स्टाईलने 8 धावा दिल्या होत्या. एक गडी बाद केला नाही, 9 धावा दिल्या. 8 धावा दिल्या दीपेश वेखंडेने, ज्याने गडी बाद केला. आणि त्यात दीपेश वेखंडेने सुरुवात जी केली ती 17 धावांची होती. म्हणजे खालच्या दिशेने आता धावफलक गेला होता, परंतु ज्या 18 धावा गेल्या त्या बिमरच्या मुळे गेल्या, जे जयेशने षटक हाताळलं होतं. अन्यथा त्याचं षटक जे कंप्लीट केलं अक्षयने, ते सुरेख पद्धतीने कंप्लीट केलं. जगांचा फुल टॉस आणि फुल टोल वसूल केलाय. भीर खाऊन दिलाय मिड विकेटच्या वरून. होता त्याला अगदी बॉटम हँडच्या साहाय्याने ताकदीने फेकून दिलं होतं मिड विकेटच्या वरून षटकारासाठी. आणि धावसंख्या षटकाराने फुललेली आहे, वेगाने पुढे गेली ती 63 वर 63. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये टीम दहिवली. यापुढील सामना असेल तो ठिले विरुद्ध नामदेवजी 11 धसई. दोन्ही कॅप्टननी सज्ज राहा. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करू त्या 4थ्या सामन्याचा. हा सामना क्रमांक 3 सुरू आहे. आज 7 सामने आपल्याला खेळवायचे आहेत, कंप्लीट करायचे आहेत. आज 10-12-25, 10 डिसेंबर 25 या वर्षातील शेवटचा महिना. आणि शेवटच्या महिन्याला जाता जाता तुम्हाला एक गोड भेट दिली आमच्या रामजी पाटोळे साहेबांनी, ज्यांचे बारीक नजर या स्पर्धेवरती, सूक्ष्म नजर त्यांच्या पाठीशी. जितू पाटोळे, नरेश पाटोळे, वैभव पाटोळे, जनकजी विशालजी भोईर, सोमनाथजी खाडे, तसेच भोईर आमचे कॅन्टीनवाले, या सर्वांची मेहनत आहे, पाठबळ आहे. इथे बघा काय झालंय, इथे गरज होती काय पैकी, हा त्यांचा अनुभव आहे जगन यांचा.
अगदी आवश्यकताच नव्हती अशी चौथी धाव घेण्याची आणि मोठा तगडा खेळाडू बाद झाला ज्याने 26 धावांचं योगदान दिलं मित्रांनो. 26 धावा त्याच्या बॅट मधून आल्या आणि त्याला परत जावं लागलं. 9 चेंडूंचा सामना केला त्याने. तब्बल 2 षटकार 2 चौकार लगवले त्याच्या इनिंग मध्ये आणि 9 चेंडू मध्ये 26 धावा करणारा खेळाडू अशा पद्धतीने बाद झाला तर त्याचे पाठीराखे नाराज होत असतात. यावेळेला खेचून मारलाय, लपेटा लपेटा शॉट, सिक्सर. हे प्रेम आहे माधव ठाकरे साहेबांवरचं, हे आमच्या त्यांच्या फॉलोअरचं प्रेम आहे, पाठीराख्यांचं, त्यांच्या प्रेमवीरांचं. किती जणांचं प्रेम आहे सर. घरी टेन्शन येत असेल, जास्त टेन्शन देऊ नका. 69 फुलटा साधी लोड फुलटा सुद्धा सरळ बॅटनी डाव केलाय, लॉगॉनच्या डोक्यावर जातोय. गगन भरारी घेणारे फटके मारा सुरुवात केली आहे. 2 चेंडू मध्ये 10 धावा कुठल्यात, धावसंख्या पोहोचवली 73 होती, 73. ओ हॅमर केला व्ही सेट मध्ये. आता लॉगॉन झेल टिपलाय. अक्षय रिटायर्ड हट झालाय. नवीन बॅट्समन गौरव शिंगळे आलाय. जगनचा हा चेंडू पाहतोय, फुललेनचा होता, त्याला ड्राईव्ह केलाय. मिड विकेटचा फिल्डर वेगाने येतोय, अगदी तिकाच अक्षर फेकी केली पण खराब फेकी आहे. विकेट किपरच्या डोक्यावरून जात असताना वाईट थ्रो होता काहीसा. त्या दरम्यान या 2 धावा आल्या ह्या षटकामध्ये. 2 षटकार, 1 चौकार, 1 विकेट, 1 रनआउट आणि 1 डबल असा लेखाजोखा पाहतोय आपण. षटक क्रमांक 5 समाप्त झालं मित्रांनो. आणि अगदी किशोर पाटीलने जे सांगितलं होतं की मी 75च्या आसपास आमच्या संघाला जाऊ पाहतोय आणि 75 गाठली आहे. वा, काय अंदाज आणि काय त्यांचं, अगदी म्हणतात की बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले. जसा बोलला तसं करून दाखवतात त्यांचे पूर्णपणे बॅटर. अजून एक षटक शिल्लक आहे. 75 गाठली आहे. नेक्स्ट बॉलर चेतन वेखंडे. 15/75 बरोबर. खूप छान. पहिल्या षटकात 17, नंतर 9, 8, 18 अधिक 5 म्हणू शकतो आपण, कारण ते बिमरचं षटक होतं. म्हणजे ते 23 धावा म्हणू शकतो आपण ज्या जयेश वेखंडेच्या षटकामध्ये झाल्या. आणि आता मात्र जगनने विकेट प्राप्त केली परंतु 18 धावा खर्च केल्या. म्हणजे आता हा धावसंख्येचा चढता क्रम पाहतो आपण. चढत्या दिशेने धावसंख्या आहे, अपसाईडला आहे, असेंडिंग ऑर्डर. चेतनने आपटी दिली, कडक ठेचून मारलाय षटकार. शरीरातील पूर्णपणे ताकद काढून इथे भूषण पाटीलने भूषणावर हा षटकार खेचला आणि धावसंख्या 6 ने पुढे जात असताना जाऊन ठेपली ती 81 वरती. 81 ऑन द बोर्ड.
जी अपेक्षा होती, जो अंदाज होता, जे त्यांचं ध्येय होतं त्याच्या पुढे त्यांनी वाटचाल केली आहे. याला म्हणतात मित्रांनो की स्वप्न नेहमी मोठं पाहायचं असतं. स्वप्न कधीच छोटं पाहायचं नसतं. सपना हमेशा बड़ा देखो, सपना हमेशा चांद का देखो. अरे चांद नहीं हाथ लग जाएगा तो आसमान तो लग जाएगा, ऐसा कहा जाता है. म्हणून नेहमी स्वप्न मोठं बघायचं. धावसंख्या 81. हो, हा स्लोवर होता फुलटॉस, तिथे अगदी ओव्हर पिच घेतला आणि ड्राईव्ह केलाय. फिल्डर येतोय, थोडंसं फंबलिंग झालं, दबाव घेतलंय, चेंडू निसटतोय. त्या दरम्यान 2 धावा घेण्यापासून थांबू शकले नाहीयेत. धावा 2 पूर्ण केल्या, त्या म्हणजे भूषण पाटीलने. आणि धावसंख्या 83 वर 83. अजून 4 चेंडूमध्ये 8 जरी आल्या तरी सुद्धा 90 गाठेल आणि जास्त आल्या तर अगदी 100 कडे वाटचाल करू शकेल टीम दहिवली. दहिवली विरुद्ध तुते. फुल टॉस इनसाइड आउट होता, तिथे मिस्टामिक स्ट्रोक आहे. डिफेक्सचा कव्हर थोडासा वाईट दिसत होता, तिकडे कव्हर पॉइंट कडे होता, कव्हरच्या दिशेने होता आणि त्याने येऊन फेकी करेपर्यंत तितक्याच वेगाने पुन्हा एकदा भूषण पाटीलने भूषणावर कामगिरी करत असताना 2 धावा पूर्ण केल्या. त्याला सुंदर साथ देतोय गौरव शिंगले, जो आला 8व्या क्रमांकावरती. रिटायर्ड हार्ट झाला मनीष सासे, परंतु त्यानंतर कुठल्या पद्धतीने धावांवरती फरक नाही पडला. धावा वेगाने वाढत चालल्यात आणि हा त्यांचा कॉन्फिडन्स आहे दहिवलीकरांचा, की त्यांना माहिती आहे की टॉस जरी हरलं तरी सुद्धा काय झालं, आपण सामन्यामध्ये चांगला खेळ प्रदर्शित केला तर आपण अगदी टॉसच्या विपरीत कामगिरी करू शकतो, हे दाखवून दिले त्यांनी. थोडासा फ्रंट फुटला आला होता, चेंडू पुन्हा एकदा ओव्हरपिच घेण्याचा प्रयत्न होता, पुन्हा तोच फिल्डर येतो. आता मात्र चांगली फेकी करतो विकेट किपर कडे, पण विकेट किपरला तो टप्पा पकडता आला नाही. अजून चान्स मिळतो नॉस गेला, त्याला सुद्धा चेंडू पकडता आला नाहीये. तेल गेलं, तूप गेलं, हाती धुपाटणं आलं. 2-2 संधी मिळाल्या होत्या. थरार होता, हा क्लायमॅक्स होता मूवीचा. शेवटच्या मोमेंटला जो असतो तो उत्तरार्ध पिक्चरचा. धावसंख्या बघा इथे 87 होती, परंतु मॅचचा उत्तरार्ध नाहीये हा, अगदी सुरुवातीचा आहे. पहिला इनिंग आहे, पहिली पारी आहे. उत्तरार्धामध्ये धावांचा पाठलाग मध्ये शर्यत पाहायला मिळेल. SPL ची बॉलचा वापर केला, तिथे प्रॉपरली अगदी ड्राईव्ह करण्यामध्ये सफलता मिळाली नाही, परंतु हा बिझी क्रिकेटर बघा. या फिल्डरला फार धावाला संधी मिळाली. आता मात्र इथे गोलंदाजाने विकेट तर घेतली, पण 1 शॉटचा इशारा पंचांचा, 1 धाव कमी आणि इथे आणि मग रनच नाहीये सर. येस, काही नाहीये, विकेट तर मिळणार, विकेटचं पतन झालं. दिले आणि कमबॅक काहीसा केलाय त्याने. धावसंख्या 87 आहे टीम दहिवलीची. हो, इथे समोर अगदी खात्रीत पकडलं, अगदी प्लम डिलिव्हरी, खिंडीत पकडलं. लेग बिफोर विकेट डाऊन. शेवटच्या चेंडूवरती विकेटचं पतन झालं. धावसंख्या जागेवरती थांबली ती 87 वरती आणि 88 धावांचं लक्ष सेट केलंय जिंकण्यासाठी तुते संघापुढे दहिवली संघाने. ठुणे माफ करा.
सचिन आलाय ठाकरे, जबरदस्त खेळले आधीच्या सामन्यामध्ये. ते मागचे काही दिवस सुद्धा आम्हाला भेटतायत, आम्हाला विचारतायत, त्यांचं सुद्धा लक्ष आहे स्पर्धेकडे. आणि समोर त्याच्या नामदेवलेंचा धसेचा कॅप्टन जितू पाटोळे टॉस करतायत. हेड आहे धसेचा, पण तो टेल आलाय तो ठिलेचा. टॉस विन बाय सचिन ठाकरे. धन्यवाद जितूजी. सचिन काय वाटतं निर्णय घ्यावासं? सर क्षेत्ररक्षण घेणार. म्हणजे तुम्ही आधी जो चेस केला त्याच्याच पद्धतीने एक तुम्हाला थरार दाखवायचा आहे. आधीचा सामना खेळला त्याच्यामध्ये काय वाटतं की कुठल्या कोणाचं परफॉर्मन्स अगदी अधिक कमी झालं? सर एक जोरदार फटका बसला अमोल ठाकरेचा. ते 4 चेंडूमध्ये काहीतरी 35 धावा गेल्या, त्याच्यामध्ये तो चेंजिंग करेल. ओके, म्हणजे तो नव्या दमाने पुन्हा एकदा उतरेल. समोरच्या संघाविरुद्ध काय फाईट झाली अंगामध्ये? या 25-26 सीझन सुरू झालं दिवाळीनंतर, काही फाईट झाले दसे विरुद्ध? फाईट तर सर झालेलीच आहे आणि 1 ते 1 मे असं चालूच आहे. थोडक्यात की बरोबरीमध्ये दोन्ही पण संघ आहेत. आता काय वाटतं की तुम्हालाच खेळण्याची पुन्हा जबाबदारी आली की अमुक अमुक खेळाडूने चांगलं खेळलं पाहिजे जेणेकरून तो एक चांगली उभारी घेईल? कोणाला जास्त लक्ष आहे तुमचं? सर तसे 4-5 फलंदाज आहेत, पण आता ते फोकस करतील, प्रॅक्टिस पण चालू आहे आणि ते गेमकडे जास्त लक्ष देतील. आणि मला ऐकायला मिळालं की तुमच्या पाठीशी अगदी माधव ठाकरे नेहमी असतात, त्यांचं काय तुम्हाला एकदा योगदान काय आहे? तर त्यांचा जो गाईडनेस असतो ना तो एकदम परफेक्ट असतो. चला हरकत नाही, तुमचं पण बोलणं परफेक्ट आहे, अगदी शॉर्ट अँड स्वीट मुलाखत देतात. जसंही काय म्हणतात की चॅम्पियनपद पटकावलं आहे संघामध्ये, नवीन काय सुरुवात झाली तशी नामदेव इलेव्हन दसईने काय बाजी मारली कुठे चॅम्पियनपद? आत्ता झालेल्या खैरपाडा येथे आम्ही तृतीय पारदर्शक पटकावले. क्या बात आहे. कोणता खेळाडू असा आहे की जो पूर्णपणे अगदी जबरदस्त फॉर्म मध्ये आहे तुझ्या टीम मध्ये? हे रोहन आहे, मयूर आहे, शाबाज आहे. काय वाटतं आता बॅटिंगसाठी उतरायचे 6 षटकामध्ये, इथे किती धावा तुम्हाला पुरेशा वाटतील? 60+ मारण्याचा प्रयत्न करू. म्हणजे कोणते बॉलर असे आहेत की तुम्ही 60 डिफेंड करू शकाल? आहेत आता बॉलर आहेत. मगाशी थोडक्यात जरा चुकी झाली प्लेयरांच्याकडनं, आता बघू. आणि कसं वाटतं एसपीएलचं नियोजन पाटोळे मंडळींचं? मी SPLचं नियोजन म्हणजे एकच नंबर आहे आणि ग्राउंडवर खेळायला पण मजा येते. वा, ठीक आहे, चला तुलाही शुभेच्छा. हा होता कॅप्टन धसेचा, पण तो टॉस जिंकला ठिलेच्या कॅप्टन सचिन ठाकरेने. त्याने निर्णय घेतला फिल्डिंग करण्याचा. तो सामना असेल पुढचा मित्रांनो, पण तो चालू असलेल्या सामन्यामध्ये जाऊयात आपण. धावांचा पाठलाग सुरू होणार आहे. 88चं लक्ष आहे. हा सामना कसा असेल ते तुम्हाला ऐकवतील त्यांच्या मधुर वाणीने मिस्टर सोमनाथ खाडे सर, ज्यांचा नेहमीच प्रत्येक टुर्नामेंटमध्ये कधीच खाडा नसतो, असे खाडे न करणारे सोमनाथजी खाडे सर कॉमेंट्री बॉक्समध्ये. धन्यवाद. ओव्हर टू यू सर. पहिल्या दिवसापासून या ठिकाणी समालोचन कक्षामधून साथ देत आहेत आणि आपल्या सर्वांना मंत्रमुग्ध करण्याचं काम ते करतायत. जाऊया मैदानावरती. या ठिकाणी आपण पाहाल तर 88 धावांचं लक्ष ठेवलंय. सलामीची जोडी मैदानावरती यशवंत आणि जगदीश हे 2 फलंदाज मैदानावरती सुरुवात करतील. गोलंदाज गौरव वरती जिम्मेदारी पॉवर प्लेच्या पहिल्या षटकाची. MJ स्पोर्ट्स दैवली आणि त्यांना फाईट करतायत KK स्टार ठुणे. 88चा पाठलाग. बरोबर 12:29 पहिला चेंडू पडतोय. वेळेची काळजी घेणं आपल्याला सर्वांना मस्ट असणार आहे. पहिला बॉल, पहिलाच बॉल फिरून मारलाय. ऑफ साइडला शफल झाला, ऑन साइडला तडाखा दिलाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग, सीमा रेषेला सलामी. पहिल्या बॉलवर पहिला बार, चेंडू सीमा पार, चौकार. षटक क्रमांक 1 ला सुरुवात झाली. पहिल्याच बॉलवरती हा चौकार आलाय आणि चौकाराच्या मदतीने धावफलकाला सुरुवात केली आहे. KK स्टार ठुणे या संघासाठी श्री गणेश केलाय आणि बॅट्समन यशवंत वेखंडे ही इज ऑफ द मार्क. 4 धावांच्या मदतीने त्यानं खातं खोललं.
गौरवचा हा चेंडू यावेळेस थर्डमॅनला खेळायचं होतं, व्यवस्थित बॅटवरती आला नाही. शॉट थर्डमॅनला चेंडूला अडवलं, कुठल्याही प्रकारची गडबड न करता एकच सिंगल धाव इथे विश्वास पूर्ण करतायत. एका धावेच्या मदतीनं स्कोरबोर्ड पुढे सरकलं 5 या आकड्यावरती. आज आमच्या कॅन्टीन मधनं चांगला सुगंध यावेळेस आमच्या अगदी कॉम्बॉक्स पर्यंत पोहोचतोय. वैभव पाटोळे सरांच्या हाताची जादू आज आपल्याला नक्कीच चाखायला मिळेल. इथे फटका चांगला, पुन्हा एकदा दर्जेदार स्ट्रोक पाहायला मिळेल. बॅटिंग करत असताना स्ट्राईक वरती जगदीश आलाय आणि त्यानं पहिल्याच बॉलवरती सर्जिकल स्ट्राईक केलाय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर, चौकार. सो मच, किसी का दिल किसी पे भी आ जाए माधव सर, अपनी महबूबा बस क्रिकेट. ये जिंदगी तो बेवफा है, एक दिन तुम्हें ठुकराएगी. ये क्रिकेट ही अपनी महबूबा है, वही हमें गले लगाएगी. इथे डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, धोका होऊ शकतोय. फलंदाज सुरक्षित जरूर पोहोचलाय, मात्र इथं डायरेक्ट हिट पाहायला मिळालं. चांगल्या पद्धतीनं चेंडूला गॅदर केलं होतं. डायरेक्ट हिट ऑलवेज डेंजरस, पण या ठिकाणी आपण पाहताय बरोबर वेळेवरती आले, बॅट ग्राउंड केली, स्वतःचा बचाव केलाय, सिंगल धाव कंप्लीट केली. धोक्याची सिंगल इथं आली आणि ही धोक्याची सिंगल धावफलकाला 10 या आकड्यावरती घेऊन जाते. 4-1 4-1 अशा पद्धतीचं अनालिसिस या षटकाचं आपण पाहताय. स्कोरबोर्ड वरती 10 धावा. गोलंदाज गौरव शिंगलेचा हा चेंडू यावेळेस बॅटची एज. शॉट फाईन लेग वरती जातो चेंडू, त्या ठिकाणी अडवून फेक केला जाईल. तोपर्यंत पहिली एक सिंगल धाव पुन्हा कंप्लीट करतायत. सेन्सिबल क्रिकेट दोघांच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळतं. या षटकाचा आपण विचार केला तर 2 चौकार 3 सिंगल, एकंदरीत 11 धावा इथे आपल्याला अद्यापपर्यंत पाहायला मिळत आहेत. पॉवर प्लेचं पहिलं षटक. स्कोरबोर्ड वरती तब्बल 88 धावा बनवायच्या आहेत. के स्टार ठुणे युवा यंगस्टर खेळाडूंना एकत्रित करून जगन वेखंडे आणि त्यांची संपूर्ण टीम एकत्रित झाली आहे. षटकातला हा शेवटचा बॉल इथे पाहायला मिळेल. बॉलर तयार, गौरव शिंगले उंचपुरा गोलंदाज. इथे अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू समोर, चांगल्या पद्धतीने तिथं अडवण्याचा प्रयत्न जरूर केलाय. 30 यार्ड मध्ये स्टॉप देतील, अडवतील, फेकतील. तोपर्यंत इथे 2 धावा कंप्लीट केल्या. षटक क्रमांक पहिलं एक षटक संपलेलं आहे आणि एक षटकाच्या समाप्तीनंतर स्कोरबोर्ड वरती आपण पाहत आहे 13. यशवंत आणि जगदीश या 2 फलंदाजांनी सुरुवात केली. 13 धावा धावफलकावरती अद्यापपर्यंत जोडल्यात. बिनबाद 13. 88चा पाठलाग या ठिकाणी चालू झालाय आणि नक्कीच वेगानं पाठलाग करण्याच्या तयारीमध्ये के स्टार ठुणे. बिग फाईट मॅच. चला स्पीडअप करा. बरोबर 4 मिनिटांमध्ये आपलं पहिलं षटक संपलेलं आहे. आजचे अन्नदाते वैभवदादा पाटोळे, त्याचबरोबर दामोदादा भोईर, कॅन्टीन मध्ये पिंटू बाबा, या सर्व मंडळीचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. कॅन्टीन मध्ये आज मच्छीकरीचा मजबूत बेत आमच्या संपूर्ण ऑफिशियल टीमसाठी. आमचे tenniscricket.in चे ऑफिशियल इंजिनियर प्रथमेश परब सर त्या ठिकाणी जाऊन आस्वाद घेऊन सुद्धा आले. इथे फिरून मारलाय, फटका चांगला आहे, दर्जेदार. स्क्वेअर लेग सीमारेषेला पार करणारा हा चौकार. चौकार या ठिकाणी अगदी नजाकत भरा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. सतीश पाटीलचं स्वागत केलंय. 4 धावांच्या मदतीने इथं धावफलकाला गती प्राप्त झाली आहे. स्कोरबोर्ड वरती 17 धावा आणि खतरा राहिलाय नॉट आउट 17. इथे रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता. अगदी आपण पाहताय तर पंचांकडे दाद मागतोय. इथे डॉट, कुठल्याही प्रकारे बॅट आणि चेंडूचा संपर्क झाला नाही आणि या अनुषंगाने आलेला हा निर्धाव. यशवंत वेखंडे स्ट्राईक वरती खेळतोय.
पहिल्या बॉलवर चौकार. त्यानंतर सतीश पाटील डॉट फेकलाय. उंच आणि मजबूत बांधा. सतीश पाटीलचा आवरपी चेंडू, फटका चांगला आहे, उंची गाठली, लांबी सुद्धा गाठतोय आणि चेंडू निघून येतोय सीमारेषेच्या बाहेर. एक टप्पा खात चौकार. डीजे वाले बाबू इन फॉर्म. इथे समोर खेळलाय, फटका जबरदस्त, प्रॉपर टायमिंग, फ्लॅट बॅटेड, अगदी फ्लॅट सरळ चेंडू निघून जातोय सीमारेषेच्या बाहेर. सिक्सर. अगदी प्रेमानं चेंडूवरती अगदी नियंत्रित बॅटिंग करत असताना कॅल्क्युलेटिव्ह फटके पाहायला मिळत आहेत. फिल्डिंग रिस्ट्रिक्शन पाहतायत. अगदी एकमेकांवरती विश्वास, एकमेकांना कॉम्प्लिमेंट करत असताना सलामीची जोडी के स्टार ठुणे टीमची. यशवंत आणि त्याच्या साथीनं जगदीश. इथे सुद्धा फटका चांगला आहे. फिल्डर आता मात्र बरोबर थोडासा फाईन ठेवलाय स्क्वेअर लेगच्या दिशेनं. मिड विकेटचा फिल्डर जाऊन आडवेल फेकेल. एकच धाव इथे पाहायला मिळेल. एक चौकार, एक षटकार, त्यानंतर सिंगल. स्वतःवरती भरपूर आत्मविश्वास दाखवतायत. एकमेकांना कॉम्प्लिमेंट करत असताना स्ट्राईक रोटेट केली आहे. प्रवीण दादा ठाकरे मान्यवरांचं या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. विनंती आहे आपण मंचावरती या. किशोर दादा ठाकरे, त्याचबरोबर सुनील दादा भावारते, या सर्व मंडळीचं भरपूर मोलाचं योगदान आणि सहकार्य SPL कमिटीच्या पाठीशी आणि साथीनं नेहमीच राहिले. सर्वांचं मनापासून आभार. इथे व्हाईट बॉल साठी अंपायर डिसिजन, इट इज अ फेअर डिलिव्हरी. बॅट्समन रिव्ह्यू, फलंदाजानं हा रिव्ह्यू कॉल केलाय. थर्ड अंपायर आम्हाला जोडले जातील, अजिमजी हमदुल्ले सर आम्हाला जोडले जातील, या ठिकाणी चेक करतील. 12th मॅन तुम्ही बसून घ्या. 12th मॅन कोणी उठू नका. 12th मॅन कोणी उठू नका मित्रांनो. आपल्यासोबत वेल क्वालिफाईड अंपायर आहेत, काही काळजी करू नका. अजिमजी हमदुल्ले सर वेल क्वालिफाईड अंपायर आहेत. संपूर्ण महाराष्ट्रभर त्यांचे दौरे सातत्याने तुम्हाला पाहायला मिळत आहेत. केंद्रीय पंचायत राज मंत्री कपिल पाटील साहेबांची टुर्नामेंट जी झाली त्या टुर्नामेंटची संपूर्ण जिम्मेदारी त्यांच्या खांद्यावरती होती. त्याचबरोबर जेपी पॅनलचे विश्वासू आणि नामचीन अंपायर अजिमजी हमदुल्ले सर, त्यांच्या साथीनं सुदीपजी अंबवणे सर. तुम्ही फिल्डिंग लावून घ्या, निर्णय पोहोचेल. इट्स अ वाईड बॉल. अंपायर डिसिजन, इट इज अ वाईड बॉल. चांगला रिव्ह्यू पाहायला मिळाला, चांगलं जजमेंट, जबरदस्त हा रिव्ह्यू पाहायला मिळतोय. वाईड बॉल येतोय. अवांतरची धाव धावफलकावरती स्कोरबोर्ड वरती 29 धावा, 29 धावा इथे धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. सुदीपजी अंबवणे सर त्यांच्या सोबत आणि दुसऱ्या बाजूने आपण पाहताय शहापूर किसान माधवजी ठाकरे सर. इथे फटका चांगला, जागेवर खडे खडे मनगटी ताकदीचा वापर करत असताना एक्स्ट्रा कव्हर बाउंड्रीच्या वरनं क्रॅकिंग स्ट्रोक, हवाई हल्ला, एअर स्ट्राईक, चेंडू सीमा पार, षटकार. पहा, शफलचा ज्या वेळेला व्हाईट बॉल दिला जातो त्यावेळेला तुम्ही शफल झाल्यानंतर चेंडू लाईन वरनं जरी गेला तरी तो वाईड असतो. जी वाईड लाईन बाहेरची असते त्या बाहेरच्या लाईन वरनं जरी बॉल गेला तरी वाईड असतो. निश्चित सूचना लक्षात घ्या.
तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून या सर्व काळजी घेतली जाते. चांगले निर्णय आपल्यापर्यंत पोहोचतायत. इथे षटक क्रमांक दुसरं संपन्न झाले आणि दुसऱ्या षटकावरती मोठा हल्ला झाला. तब्बल 22 धावा या षटकात आल्या. सतीश पाटीलनं गोलंदाजी केली. 2 षटकांमध्ये 35 धावा स्कोरबोर्ड वरती. वेल बॅट सलामीची जोडी फ्लाइंग स्टार्ट आपल्या टीमला देत आहेत. वेल बिगन इज हाफ डन. चांगली सुरुवाती तुमचं अर्ध काम पूर्ण करत असते. सलामीची जोडी 35 धावा स्कोरबोर्डवर 35 ऑन द बोर्ड. 2 षटकांच्या समाप्तीनंतर तब्बल 17.50 ची सरासरी राखत असताना या 35 धावा स्कोरबोर्ड वरती जोडल्यात. ओव्हर नंबर 3 ला सुरुवात. हर्षल पाटील आलाय. पहिलाच बॉल चांगला टाकलाय विकेट किपरच्या मागे. चेंडू सरळ निघून जातो लॉंग स्टॉप एंडला. बाईचा इशारा. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. चौकार. चेंडू होता मात्र विकेट किपरनं मागे चेंडू अडवत असताना हरागरी केली आणि मागच्या बाजूने सुद्धा बॅकअप व्यवस्थित आलं नाही. या अनुषंगाने आपण पाहताय तर चौकार मिळतोय. 4 धाबांच्या मदतीने स्कोरबोर्ड पाहायला मिळतं. तब्बल जाऊन पोहोचलं ते 39 या आकड्यावरती. ओव्हर नंबर 3 चा खेळ चालू झालाय. पहिल्याच बॉलवरती 22 चौकार. इथे उलटा खेळण्याचा प्रयत्न. रिव्हर्स अटेम्प्ट. बॅट आणि चेंडू मध्ये कनेक्शन नव्हतं. डॉट येतोय. षटक क्रमांक 3 ला सुरुवात झाली. हर्षल पाटील गोलंदाजीसाठी आलाय. दोनही चेंडू त्यानं डॉट टाकलेत. एका चेंडूवरती जरूर 22 चौकार मिळालाय. 88 धावांचं लक्ष सुद्धा छोटं पडतं की काय अशी परिस्थिती. इथे फुल टॉस समोर टो लावलाय. 2 फिल्डरच्या मधली तरी भेदली आहे. कॅल्क्युलेटिव्ह बॅटिंग करत असताना सरळ चेंडू सीमारेषेच्या बाहेर. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. सिक्सर. फटकेबाजी करतायत. यशवंत आणि जगदीश एकमेकांना कॉम्प्लिमेंट करत असताना आकर्षक सलामी त्यांनी दिली आहे. इथं गुणवत्ता पाहिली जाईल. अंपायर डिसिजन इट इज व्हाईट बॉल. फिल्डिंग टीम रिव्ह्यू. अंपायर डिसिजन व्हाईट बॉल आणि तिसऱ्या पंचांकडे मागणी सोपवलेली आहे व्हाईट बॉल साठी. थर्ड अंपायर पुन्हा एकदा बिझी ठेवलं जात आहे अजिमजी हमदुल्ले सरांना. टेनिस क्रिकेट .inच्या वॉर रूम मध्ये आम्हाला जॉईन होत आहेत. चेक करतायत. दूध का दूध पाणी का पाणी. अतिशय चांगलं लाईव्ह कव्हरेज तुम्ही या SPLच्या 8व्या पर्वाच्या माध्यमातून पाहताय. शेंदूर प्रीमियर लीग 8 वर्ष परंपरेची वैभवाची आणि मान सन्मानाची. इट्स अ फेअर डिलिव्हरी. अजिमजी हमदुल्ले सर यांचा इशारा. इट इज फेअर डिलिव्हरी. चांगला चेंडू येतोय आणि हा निर्धाव चेंडू इथे पाहायला मिळेल. डॉट आलाय. स्कोरबोर्ड वरती स्थिरावलेलं स्कोरबोर्ड 45 या आकड्यावरती. 45 45 धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाज हर्षल कौतुक केलं जाईल. 1 षटकारानंतर त्यानं लगेच कमबॅक केलं. डॉट फेकलाय. इथे पहा पुन्हा एकदा चेंडू जबरदस्त पाहायला मिळतोय. कव्हर करतायत चांगल्या पद्धतीनं. 2 षटकांमध्ये तब्बल आल्या होत्या सुद्धा 35 धावा आणि तिसऱ्या षटकावरती जर आपण पाहिलं तर कमांड मिळवली आहे. अद्यापर्यंत 10 धावा जरूर आल्यात मात्र गोलंदाज हर्षलचं कौतुक केलं जाईल. त्याच्या विरोधात हल्ला चढवणं थोडंसं अवघड झालंय. पुन्हा एकदा लेफ्ट करण्याचा प्रयत्न. व्हाईट बॉल. अंपायर डिसिजन व्हाईट बॉल. बॉलिंग टीम रिव्ह्यू. फिल्डिंग टीमचा हा रिव्ह्यू आहे. चेक करायचंय. भरपूर बिझी ठेवलं जात आहे. लाईन वरती कंट्रोल चांगलं राहिलंय गोलंदाज हर्षलचं. यापूर्वी आपण पाहिला तर डॉट बॉल. त्यानंतर इथे हा चेंडू सुद्धा लेफ्ट केला फलंदाजानं. अंपायर डिसिजन व्हाईट बॉल आणि त्याला इथं आव्हान दिलंय. अजिम हमदुल्ले सर पुन्हा एकदा इन ऍक्शन मध्ये थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये चेक करतायत. टेनिस क्रिकेट .inच्या कंट्रोल रूम मधनं निर्णय आपल्यापर्यंत पोहोचेल.
आजचा दिवस सुद्धा भरपूर चांगलं क्रिकेट आपल्याला एन्जॉय करायला मिळतंय. सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहिलं तर नामदेव इलेव्हन धसई संघाला घरचा रस्ता पकडावा लागला नक्कीच त्या मॅच मध्ये. इट्स अ वाईड बॉल. अंपायर डिसिजन फायनल डिसिजन वाईट बॉल. अवांतरची 1 धाव आली आहे. स्कोरबोर्ड वरती आपण पाहिलं तर 46 धावा 46 ऑन द बोर्ड. रिव्ह्यू आपला समाप्त झालेला आहे. प्रत्येक टीमला एकच रिव्ह्यू दिला जातो. जर तुम्ही तो रिव्ह्यू सक्सेसफुल केला तर तुम्हाला पुन्हा मिळेल. अनसक्सेसफुल झाला तर तुम्हाला पुन्हा रिव्ह्यू मिळणार नाही. वाईट बॉल. अंपायर डिसिजन वाईट बॉल. आता मात्र तो दिशा चुकलाय. दिशा भरकटलाय. ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू जातोय आणि या अनुषंगाने आपण पाहताय तर हा वाईट बॉल. अवांतरची धाव धावफलकावरती आल्यानंतर स्कोरबोर्ड 47 या आकड्यावरती जाऊन पोहोचतंय. 47. इथे जागेवरनं खेळतोय. फटका चांगला आहे. फिल्डर त्या ठिकाणी दूरवरनं येतोय. हवा के साथ साथ घटा के संग संग चेंडू सीमारेषेच्या बाहेर निघून गेलाय. षटकार. क्रिकेट मैदानावरती पेश करतायत सलामीची जोडी. के स्टार ठुणे संघाचे 2 स्टार प्लेयर मैदानावरती यशवंत आणि जगदीश यंगस्टर खेळाडूंची जोडी मैदानावरती बॅटिंग करत असताना तब्बल धावफलकावरती जोडल्या 53 ऑन द बोर्ड. 53 धावा धावफलकावरती आहेत. समीकरण आता पाहायला मिळेल. पहिल्या 3 षटकात बनवल्या 53. शेवटचे 18 बॉल शिल्लक आणि 18 चेंडूंमध्ये अजून 35 धावांचं लक्ष पार करायचंय. चला स्पीडअप करा. 16 मिनिटे आपण खर्च करत आहात. बरोबर 16 मिनिटे आपण 3 षटकांसाठी खर्च करत आहात. जर आपण 25 मिनिटांमध्ये पहिली 5 षटकं कंप्लीट केली नाही तर 6व्या षटकासाठी तुम्हाला एक प्लेअर 30 यार्ड मध्ये अतिरिक्त घ्यावा लागेल. फक्त 4 फिल्डरच्या साह्यानं तुम्हाला बाउंड्री कव्हर करावी लागेल. लक्षात घ्या. टाइम इज मोर दॅन मनी. माणसानं आयुष्यात गेलेला पैसा मेहनत करून तुम्ही कमावू शकता मित्रांनो. मात्र आयुष्यातून निघून गेलेला एक क्षण सुद्धा तुम्ही करोडो रुपये खर्च करून सुद्धा कमावू शकणार नाहीत. चला स्पीडअप करा. स्पीडअप करा. 3 षटकांमध्ये तब्बल 53 धावा बनवल्यात. 88 धावांचं तगडं लक्ष ठेवलंय. लक्ष्याचा पाठलाग करत असताना इथे आपल्याला पाहायला मिळत आहेत तर सुरुवात दमदार दिली आहे. आकर्षक फ्लाइंग स्टार्ट टीमला दिली आहे. 53 धावा के स्टार ठुणे टीमची धावसंख्या इथे स्कोरबोर्ड वरती आपल्याला पाहायला मिळते. ओव्हर नंबर 4. गौरव शिंगले पहिलाच बॉल प्लेड ऑन. एज लागली आणि त्यानंतर यष्ट्या उद्ध्वस्त झाल्यात. पहिला ब्रेक थ्रू जो गरजेचा होता तो मिळालाय. फलंदाज माघारी परतलाय. जगदीश दवणे तंबूच्या आश्रयाला. परतत असताना जगदीश दवणे 13 धावांची त्याने इनिंग साकारली आणि इथून मैदानाला सोडावं लागलंय. लागलेला हा पहिला झटका टीम के स्टार ठुणेला. एक स्टार बाहेर, दुसरा स्टार आतमध्ये. वैभवदादा पाटोळे कॅन्टीनची संपूर्ण जबाबदारी सांभाळून पुन्हा एकदा व्यासपीठावरती मान्यवरांच्या सेवेशी. इथे पहिलाच बॉल. जगन आलाय बॅटिंग करण्यासाठी. पहिल्याच बॉल वरती पहिला वार. चेंडू सीमा पार. जगन वेखंडे ऑन फायर. चौकार. दोन यंगस्टर टीमच्या दरम्यान ही काटेकी टक्कर तुम्हाला पाहायला मिळते. झुंजार टीम म्हणून एमजे स्पोर्ट्स दहिवली या संघाला पाहिलं जातं. जगन विखंडे
यंगस्टर पोरांना घेऊन टीम चांगली बनवली आणि त्यांना धडे सुद्धा चांगले देतोय. कोंडरे आला, यो ठुणेवाला, चौकारानंतर गगनभेदी षटकार. बॅटिंग करत असताना संघासाठी उपयुक्त खेळी करतोय. याच मैदानावरती प्रॅक्टिस करण्यासाठी अगदी 20-25 किलोमीटरचा प्रवास करून मैदानावरती रोज येतोय आणि याच मैदानावरती प्रॅक्टिस करून इथे फायदा उचलतोय. दैवली संघाचं सुद्धा हे प्रॅक्टिसचं मैदान आहे आणि याच मैदानावरती ही सर्व मंडळी तुम्हाला पाहायला मिळतीये. चांगली मॅच पाहायला मिळेल. षटकार येतोय, चौकार षटकार, 2 चेंडू फेस केले, 10 धावा वसूल केल्यात. इथे सुद्धा स्लॉगशिपच्या अंदाजात उडवलाय फटका लाजवाब. तिसरा बेहतरीन स्ट्रोक, जगन वेखंडे फायर करतोय षटकार. पार्टनरशिप केली यशवंत आणि जगदीशनं. त्यानंतर जगन वेखंडे आलाय, पाया घातलाय, त्या पायावरती कळत चढवण्याचं काम तो करतोय. 3 चेंडू फेस केले, 16 धावा वसूल करतोय. हार्ड हिटर ॲबिलिटी आणि ती दाखवतोय. इथे मिस टायमिंग, संधी, उत्तर मिळेल, लगेच झेल टिपलाय. शिंगलेला मिळाली विकेट, मोठी विकेट. जगन वेखंडे मैदानाच्या बाहेर. चला चला, आपण जास्त वेळ टीम मीटिंग करू नका. सतीश पाटील आणि आपण टीम थोडीशी काळजी घ्या वेळेची. चौथ्या षटकात आपण आहोत. धावफलक जगन वेखंडे मैदानाच्या बाहेर जातोय आणि एक चांगल्या खेळीचा अंत इथे झालाय. 69 धावा इथे स्कोरबोर्ड वरती आहेत. 9 ऑन द बोर्ड. 13 चेंडू आणि 19 धावांची गरज. 13 बॉल 19. मान्यवर गणेशदादा विषय, मान्यवरांना विनंती आहे आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. गणेशदादा विषय, आपण क्रीडानगरीमध्ये उपस्थित आहात, आपणास विनंती आहे. राम पाटोळे सरांचं आपणास निमंत्रण आहे, आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. इथे दुसऱ्या धावेसाठी आले आणि ही दुसरी धाव यशस्वीरित्या कंप्लीट केली. 2 धावांच्या मदतीने स्कोरबोर्ड पुन्हा पुढे सरकलं 71 वरती. 71 षटक क्रमांक 4 संपलंय आणि 4 षटकांच्या अंती 29 धावा स्कोरबोर्ड वरती आहेत. 12 चेंडू आणि 17ची गरज. हा खतरा उभा राहिलाय. एमजे स्पोर्ट्स दहिवली संघानं बनवल्या तब्बल 87 धावा आणि 88 धावांचं लक्ष इथं ठेवलंय. जगन वेखंडेचं कौतुक आपण सातत्यानं करतोय, कारण मैदानावरती दूरवरचा प्रवास करून प्रॅक्टिस साठी इतक्या दूरवर येणं, जॉब, नोकरी, घरचा प्रपंच सर्व सांभाळून यंगस्टर्स प्लेअरना एकत्र करून एक चांगला संघ त्यांनी बांधलाय. जगन वेखंडे शहापूर तालुक्याच्या टेनिस क्रिकेटच्या प्रत्येक ग्रुपवरती जगन वेखंडेच्या खेळीची चर्चा आज सातत्याने केली जाईल. व्हिडिओ व्हायरल होतील. इथे जागेवरनं खडे खडे दे धमाका, अगदी फोटो काढून घरामध्ये फ्रेम करून ठेवावा असा फटका. चेंडू सीमारेषेच्या बाहेर पाठवलाय. षटकार. पद्धतीने धावफलकावरती मोठी वाढ झाली आहे. धावफलक वधारलंय, 77 या आकड्यावरती जाऊन पोहोचलं. 77. आज हाय व्होल्टेज ड्रामे तुम्हाला पाहायला मिळत आहेत. सुरुवातीला ठिले संघानं मैदान मारलं.
इथे आपल्याला पाहायला मिळते एक जबरदस्त मॅच, 88 धावांचा मोठा पाठलाग आणि यशस्वी करण्याच्या तयारीमध्ये. स्कोरबोर्ड वरती 77. इथून 11 धावांचं लक्ष्य पार करायचंय. चेंडू शिल्लक आहेत 11. इन्फॉर्म बॅट्समन सलामीवीर फलंदाज अजूनही मैदानात खेळतोय यशवंत वेखंडे. त्याला साथ देण्यासाठी जय वेखंडे आलाय. वेखंडे बंधू मैदानावरती. चला स्पीडअप करा. यशवंत वेखंडे वैयक्तिक 39 धावांवरती यशवंत वेखंडे बॅटिंग करतोय. अर्धशतकाकडे वाटचाल करतोय. 15 चेंडू खेळलाय. तब्बल 39 धावा त्याच्या बॅटमध्ये आल्यात. आता 11 धावांची गरज आहे आणि 11 धावा त्याला पाहिजेत 50 साठी. बॅट्सविंग फास्ट. सरळ विकेट किपरच्या हातात चेंडू जाऊन थांबलाय. डॉट. पहा क्रिकेटचा खेळ आहे. 10 चेंडू आणि अजूनही 11 धावांची गरज आहे. क्रिकेटच्या मैदानावरती कुठलीही धावसंख्या तुम्हाला विजयाची गॅरंटी कधीच देत नसते. कमबॅक होऊ शकतं. इथे चेंडू चांगला टाकला होता मात्र पकडून डायरेक्ट हिट केलंय. पंचांनी बोट आकाशाकडे केलंय. मॅच मध्ये ट्विस्ट आलंय आणि हा झटका बसलाय के स्टार ठुणे टीमला. फलंदाज धावबाद. रनआउट साठी फक्त पंच रिव्ह्यू घेऊ शकतात. पंचांचा डिसिजन आउट. रनआउट. षटकार आला पहिल्याच बॉलवर. त्यानंतर डॉट. इथे विकेट. समीकरण बदललंय. 9 चेंडू आणि 11 धावांची गरज अजूनही आहे. क्रिकेटच्या मैदानावरती कधीही सामने फिरू शकतात. ह्याच मैदानावरती इतिहास राहिलाय. 3 चेंडू आणि 3 धावा सुद्धा डिपेंड झालेल्या आहेत मित्रांनो. याच मैदानावरती याच स्पर्धेमध्ये आम्ही टेंबरेकर संघाचा तो सामना 3 चेंडू 3 धावा डिपेंड होताना आपण पाहिलात. 9 बॉल 11 ची गरज. इथे जागेवर खडे खडे. जबरदस्त फटका. मनगटी ताकद आणि ही नजाकत. चेंडू सीमारेषेच्या बाहेर सरळ निघालाय जंगलामध्ये. षटकार. आकर्षक स्ट्रोक त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला. मैदानामध्ये चेंडू पाठवा दुसरा. षटकार आला आणि या षटकारानं सामना पुरेपूर खुला केला. तब्बल 88 धावांचं लक्ष इथं पार करण्याच्या तयारीत. 83 धावा झाल्यात. फक्त इथून 5 धावांची आवश्यकता. चेंडू शिल्लक आहेत 8. 8 बॉल 5. जय वेखंडे मैदानावरती. हार्ड हिटर ॲबिलिटी आणि ही ताकद त्यानं दाखवायला सुरुवात केली. उंच पुरा फलंदाज. मनगटात भरपूर ताकद. फोरआर्मचा पुरेपूर वापर करत असताना एवन पवन केनेची आठवण त्यानं करून दिली. जबरदस्त फटका समोर मिळाला आणि लॉफ्टेड वाईडिश लॉंग ऑफला क्लिअर करणारा षटकार. जय स्ट्राईक वरती आणि इथे सुद्धा पुन्हा उडवलंय एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं. फिल्डर त्या ठिकाणी आहे. हाराकारी पाहायला मिळतीये. नजर हटी. दुर्घटना घटी. चेंडू निघालाय सीमारेषेच्या पलीकडे. चौकार. आता 4 धावांची आवश्यकता. 1 धावेची आवश्यकता. चौकार आलाय. 87 धावा झाल्यात. स्कोरर लेबल. 1च धावेची गरज. चेंडू शिल्लक आहे 7. चांगली साथ दिली एकमेकांना यशवंत, जगदीश, जगन, जय, दीपेश. सर्वांनी चांगला खेळ दाखवलाय. फुलटो चेंडू आणि माझ्या माहितीप्रमाणे सर्वात लांब लचक फटका या स्पर्धेतला. जबरदस्त फटका.
बॅटिंग करत असताना जयनं ठोकलाय हा विजयी षटकार. त्याचबरोबर मंचावरती मान्यवर विनायक दादा निचिते या ठिकाणी आपल्यासोबत उपस्थित आहेत. शुभ सन्मान आपण करूयात. मायेची शाल आणि प्रेमाचं पुष्प या ठिकाणी आपण देतोय आणि भरपूर सारं प्रेम ठेलेकरांचं आमच्या SPL वरती सातत्यानं राहिलंय. सर्वांचं मनापासून आभार. त्याचबरोबर मान्यवर किशोरदादा ठाकरे या ठिकाणी मंचावरती उपस्थित आहेत. दादांचा शुभ सन्मान या ठिकाणी आपण करत आहोत. SPL कमिटीच्या वतीनं आपलं मनापासून हार्दिक सहर्ष स्वागत आहे. आपण आलात.